काय मॅडम एवढ्या गडबडीत? 15 ऑगस्टचं नियोजन पाटील मॅडमनी हात वर केले. आता मला करायला सांगितलं. प्रमुख पाहुणे कलेक्टर साहेब. मामा, 9वी ब मधून त्या समूहगीतातल्या मुलींना बोलवा जरा. सर, तुम्ही एक काम करा, ड वर्गातली मुलं आहेत ना, त्यांना जोडीला घेऊन त्या वर्गातले बेंच सगळे हलवून या. मॅडम, ते देश रंगीलावाल्या कोणत्या वर्गातल्या मुली हो? मामा, 7वी ब च्या वर्गातल्या मुलींना बोलवा. देश रंगीला सांगा, येतील त्या. सर, तुम्ही जरा भाषण आवर्त घ्या ह्यावेळी, नाही तर प्रमुख पाहुण्यांचं राहिलं आणि सरच. मुलांना खाऊ फ्रुटी आणि पार्लेचे छोटे पुढे. शिक्षकांसाठी स्पेशल पवार सरांकडून समोसा पार्टी. कॉम्प्युटरची रूम ओपन ठेवायला सांगितली आहे. चक्कर वगैरे येते मुलांना तर एसीत बसवता येईल ना. समूह गीतातल्या मुली, हा या. तुम्ही तिघींनी ऑरेंज ओढणी, तुम्ही व्हाईट आणि तुम्ही ग्रीन. माहिती आहे ना? घोष प्रमुख कोण आहे तुमच्या तिघातलं? तू आहेस. शाळेतून निघेल प्रभात फेरी 6 वाजता. पूर्ण शाळेला राऊंड मारून चौकातून पुन्हा शाळेत. अरे विकास सर, बरं झालं तुम्ही आठवण दिली. ग्राउंडची आखणी पीटीचे विकास सर. नाही, पाटील मॅडमचं भाषण पण करते मी पाठ. आता ऐन वेळी नियोजन मला करायला लागलं, भाषण पण करायला लागलं तर काय करू? शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ एवढंच आहे ना? अहो मॅडम, पीटीचा कशाला, माझा तास घ्या ना. तसं पण मी नियोजन करते. तुमचं गणिताचं संपून जाईल तोपर्यंत. तुम्ही भाषणवाले आहेत ना सगळे. मराठीच्या मॅडम कडून भाषण चेक करून घ्या. मॅडम, यांची जरा भाषण चेक करा. मागच्या वेळी एक मुलगा कितवा स्वातंत्र्य दिन आहे हेच विसरला होता. समूहगीत झालं. चित्रकलेचे सर देतील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. हे बघा, 7 पर्यंत ध्वजारोहण आणि प्रभात फेरी होईल. 9 पर्यंत समूहगीत, भाषण वगैरे सगळी होतील आणि 11 पर्यंत संपेल कार्यक्रम. हा, म्हणजे माझ्या नियोजनानुसार तरी. मामा, तो ध्वजारोहणाचा दोरखंड जरा व्यवस्थित बांधा यावेळी. मागच्या वेळी पाटील मॅडमनी काही इन्स्ट्रक्शन्सच नव्हत्या दिल्या, अडकत होतं ते. व्यवस्थित हा जरा.